नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की साक्षी ही सचिनला बोलते, मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं आहे तेव्हा अर्जंटमध्ये. आणि तेव्हा सचिन संशयात येतो आणि तो साक्षीला प्रश्न करतो की कुठे आहे तुझी मैत्रीण, तिचे नाव काय आहे. आणि तेव्हा साक्षी त्याला सांगते की आकांक्षा नाव आहे, तू तिला नाही ओळखत आणि तू एवढे चौकशा करू नकोस, अशी ती सचिनवर रागातच बोलत असते. तेव्हा सचिन बोलतो, एवढे रागवायला काय झाले आहे. आणि तेव्हा साक्षी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि साक्षी बोलते, नाही मला जायला खूप उशीर होत आहे आणि तू एवढ्या चौकशा करत आहेस त्यामुळे मला राग आला. आणि तेव्हा दोघेही आनंदाने एकमेकाला मिठी मारतात. त्यानंतर आपण पाहतो रात्रीच्या वेळी अस्मिता झोपलेली असते आणि साक्षी ही तिच्या रूममध्ये प्रवेश करते व इकडे तिकडे पाहते. तेव्हा अर्जुन हा किचनमध्ये सायलीला बोलत असतो, सायली उद्या प्रॉमिस डे आहे, लक्षात आहे ना, तुम्ही माझ्यासाठी काय प्रॉमिस देणार आहात. तेव्हा सायली ही त्याला उत्तर देते, मिस्टर अर्जुन सुभेदार हे सरप्राईज देत असतात, त्याचप्रमाणे सायली देखील तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. आणि त्याच वेळेस आपण पाहतो अस्मिता ही तिच्या बेडरूममध्ये झोपी गेलेली असते आणि तिच्या बेडरूममध्ये साक्षी ही आपल्या चेहऱ्याला मास्क लावून त्या ठिकाणी पोहोचते व अस्मिताच्या हातातील सचिनचा व तिचा फोटो देखील काढून घेते आणि त्यानंतर त्या ठिकाणची उशी घेऊन अस्मिताच्या तोंडावर दाबते व तिला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागते. आणि तेव्हा अस्मिता अतिशय घाबरते व ती जोरजोरात अर्जुन व सायलीच्या नावाने ओरडू लागते आणि अस्मिताचा आवाज सायली व अर्जुनपर्यंत पोहोचतो आणि तेव्हा ते दोघेही अतिशय घाबरतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे कशाप्रकारे अस्मिताला साक्षीपासून वाचवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.